भाजपच्या नादी लागून वाटोळं झालं। शिंदेच्या आमदारांची आमदारकी जाणार, पवारांच्या आमदारांची आमदारकी जाणार। सांगा यांचा पक्ष कोणता राहील? हे कुठल्या पक्षाचे आमदार राहतील? पक्ष नसेल तर आमदार कुठले? म्हणजे किती मोठं संकट यांच्यावर येणार। काही दिवसात होणारा निर्णय कदाचित शिंदेच्या, पवारांच्या आणि फडणवीसांच्या सुद्धा जिवारी लागणार। किती आहेत आमदार शिंदेचे, किती आहेत आमदार अजित पवारांचे? या सगळ्या आमदारांचा विधिमंडळात ज्यावेळेस पक्ष सांगावा लागेल, पक्ष नेता सांगावा लागेल, फरमान सांगावा लागेल, एबी फॉर्म याचा आणि निर्णय याच्या बाजूने लागला तर पुढचं भविष्य काय? कशाच्या जीवावर हे सत्तेमध्ये बसले? कुणाशी धोका केला, कुणाशी धोका करण्याचा प्रयत्न केला, कशा पद्धतीने निवडून येण्याचा प्रयत्न केला आणि मग निवडून आल्यानंतर आता नशिबी काय उरणार? हा प्रश्न महाराष्ट्रामध्ये दोन पक्षांसमोर उभा राहणार आहे। एका सत्ताधारी पक्षाच्या नादी लागून सगळी यंत्रणा सेट करून देशाच्या सर्वोच्च लोकशाही टिकवणाऱ्या न्यायसंस्थेकडे आता कशा पद्धतीने त्या ठिकाणी मदत मागावी लागणार, आधार घ्यावा लागणार आणि काय होणार या सगळ्या महत्वाच्या प्रमुख चर्चेवर, विषयावर आणि भूमिकेवर महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे। आणि याच प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची की शिंदे असो किंवा पवार यांच्या आमदारांचं भवितव्य एका निर्णयाच्या टांगत्या तलवारीकडे लक्ष आहे। कारण निर्णय चुकला तर भूमिका चुकते आणि भूमिका चुकली की आमदारकी जाते। मग हे कुठल्या पक्षाचे आमदार राहतील आणि यांचा नेता कोण, या प्रमुख मुद्द्यावर चर्चा करायची। सर्वांना सप्रेम नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय। मी संतोष शिंदे। या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्या लोकांचं प्रबोधन झालं पाहिजे, खरी माहिती कळाली पाहिजे आणि काही गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पाठवा। कारण या महाराष्ट्रामध्ये जे राजकारण घडतंय, या महाराष्ट्रात जे राजकारण घडलेलं आहे ते राजकारण तुमच्या समोर ठेवत असताना हे राजकारण त्याही माणसाला समजलं पाहिजे की महाराष्ट्रात घडलंय काय, बिघडलंय काय। मी चर्चा करतोय शिवसेनेच्या अस्तित्वाची, मी चर्चा करतोय राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वाची, मी चर्चा करतोय एकनाथ शिंदे साहेबांच्या आमदारांची आणि मी चर्चा करतोय अजित पवारांच्या आमदारांची। लोकसभेला जो परफॉर्मन्स एकनाथ शिंदेंनी, अजित पवारांनी किंवा देवेंद्र फडणवीसांनी देशात 400 पारचा नारा दिला होता आणि भाजपला महाराष्ट्रात फक्त 9 जागेच्या खासदारांचं यश मिळालं होतं, त्या खालोखाल शिंदे साहेबांना 7 खासदाराचं यश मिळालं आणि अजित दादांना एकाच खासदारावर समाधान मानावं लागलं। तिथं सुद्धा अटीतटीची लढाई झाली। आता तीच परिस्थिती विधानसभेमध्ये आहे। तिकडे फडणवीसांचे भाजपच्या चिन्हावर निवडून आले, नो डाऊट, पण एकनाथ शिंदे साहेबांचे आमदार अर्थात राज्यात आणि केंद्रात त्यांचे खासदार शिवसेना धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आले आणि अजित पवारांचा एक खासदार राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ या चिन्हावर निवडून आले। यश मिळालं नाही, परंतु महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मात्र त्याच पक्षावर शिंदे साहेबांचे आमदार त्या ठिकाणी निवडणूक लढले आणि महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचे 57 आमदार निवडून आले तर अजित पवारांचे 41 आमदार विधानसभेमध्ये घवघवीत यश मिळवलं। म्हणजे ना शिंदेंना अपेक्षा होती ना अजित पवारांना अपेक्षा होती, अहो स्वतः देवाभाऊंना सुद्धा अपेक्षित नव्हतं 137 पर्यंत भाजपचा आकडा जाईल। हे सगळे अचंबित आहेत, आश्चर्यचकित आहेत।
भाजप घवघवीत विधानसभेला यश मिळवलं, लोकसभेला जबरदस्त झटका मिळाला, इंडिया आघाडी सुसाट होती आणि त्या अहमपणात आविर्भावात विधानसभेला ते गाफील राहिले. इथं मात्र देवाभाऊंनी जादूची छडी फिरवली. पण आज माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या महाराष्ट्रातल्या वादावर त्या ठिकाणी निकाल आहे 22-23 ऑगस्टला. तो निकाल काय सांगणार आहे? कदाचित तो शिंदे साहेबांच्या आमदारांचं, दादांच्या आमदारांचं भविष्य ठरवणार आहे. जर शिवसेना हे नाव किंवा राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव जर त्यांच्या मूळ मालकांना, मूळ नेत्यांना जर हे माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलं, तर उद्धव ठाकरेंची शिवसेना म्हणून उद्धव ठाकरेंनाच पक्ष आणि चिन्ह हे दोघं जर त्या ठिकाणी नेता म्हणून त्यांच्याकडे सुपूर्द केलं आणि एकनाथ शिंदे साहेबांचं पक्षचिन्ह दोन्हीही काढून घेतलं माननीय सर्वोच्च न्यायालयाने, तर मग त्यांचे जे त्या चिन्हावर निवडून आलेले आमदार आहेत ते आमदार म्हणून त्या ठिकाणी राहणार का? कारण त्यांची आमदारकी जर रद्द झाली तर मग झटका कोणाला बसणार आहे? त्या सगळ्या निवडून आलेल्या उमेदवारांना. माननीय सर्वोच्च न्यायालयाने जर एकनाथ शिंदे साहेबांना पक्ष ठेवला, चिन्ह सुद्धा ठेवलं, तर मग त्यांना घाबरण्याची गरज नाही. पण समजा शिवसेना हे नाव उद्धव ठाकरेंना दिलं आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंना दिलं, म्हणजे वाटणी केली पक्षाची, तर मग उद्धव ठाकरे परत चिन्ह सुद्धा आमचं आहे म्हणून सर्वोच्च न्यायालयाकडेच जाऊ शकतात आणि निर्णयाचा किंवा निकालाचा फेरविचार व्हावा अशा पद्धतीने सुद्धा मागणी करू शकतात. पण त्याचबरोबर समजा गडबड झाली, चिन्ह उद्धव ठाकरेंना दिलं आणि नाव शिंदे साहेबांकडे जर ठेवलं, तर परत संभ्रमावस्था निर्माण होऊ शकते. उद्धव ठाकरे म्हणू शकतात की माझं जर धनुष्यबाण चिन्ह असेल तर हे आमदार माझ्या चिन्हावर त्या ठिकाणी निवडून आलेत, यांचा भविष्यातील नेता मी. आणि जी गडबड शिवसेनेच्या बाबतीत होईल महाराष्ट्रामध्ये, तीच गडबड राष्ट्रवादी काँग्रेसच्या याच्यात होणार नाही. कशावरून? खासदारकीचं जास्त दुःख नाही, एकच खासदार आहे, तेच त्यांचे प्रांताध्यक्ष आहेत. पण आमदार अजित पवारांचे 41 आहेत. 41 आमदार असणारे दादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. 57 आमदार असणारे एकनाथ शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. म्हणजे दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांना जर भीती असेल तर मग तिसऱ्या उपमुख्यमंत्र्याचा देवेंद्र फडणवीस वेगळ्या मार्गाने उदय करू शकतात का? काहीही घडू शकतं, नाकारता येणारी कुठलीच गोष्ट नाही. आणि हे निर्विवाद सत्य आहे. ह्या गोष्टी घडण्याची शक्यता नाकारता सुद्धा येणार नाही. त्याच्यामध्ये अजून सगळ्यात महत्वाची, जर माननीय सर्वोच्च न्यायालयाने शिंदे साहेबांचा पक्ष शिंदे साहेबांना दिला, अजित पवारांचा पक्ष अजित पवारांना दिला, शरद पवारांची भूमिका काय असेल, उद्धव ठाकरेंची भूमिका काय असेल? म्हणजे त्यांनी आता जो पक्ष तात्पुरता ऍडजस्टमेंट म्हणून निर्माण केलेला आहे, म्हणजे उद्धव ठाकरेंची सेना आणि पवारांची त्यांची काँग्रेस, एकाची तुतारी आणि एकाची मशाल, हे चिन्ह घेऊन भविष्यात आयुष्यभर त्यांना ते राजकारण करावं लागेल. परंतु मला असं वाटतं, न्यायिक घटनात्मक काही पुस्तकं चाळल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की या महाराष्ट्रामध्ये राजकीय उलथापालथ होऊ शकते. महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी पक्षाला फार मोठा जबरदस्त झटका बसू शकतो आणि ज्याचं मूळ आहे, ज्यांनी निर्माण केलंय, ज्यांनी उभं केलंय आणि ज्यांनी सत्तेत आणलंय, कदाचित त्यांच्याकडे त्यांची वतनदारी दिली जाऊ शकते. म्हणजे शिवसेना किंवा त्यांचं धनुष्यबाण चिन्ह हे ठाकरेंना मिळू शकतं. कागदोपत्री, घटनात्मक आणि आतापर्यंतच्या त्यांच्या ज्या काही नियमावली असतील पक्षाच्या वतीनं, लक्षात घ्या, या सगळ्या राष्ट्रीय पक्षांची नोंदणी, राजकीय पक्षांची नोंदणी ही दिल्लीमध्ये
निवडणूक आयोगाकडे झालेली आहे आणि त्यांच्याकडे वेळोवेळी जे अपडेट्स दिलेले आहेत, जे कागदपत्र त्या ठिकाणी दिलेले आहेत, जरी केंद्र सरकारच्या आशीर्वादाने मागच्या महाविकास आघाडीच्या सत्तेच्या काळात गडबड करून पक्ष फोडून आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयामध्ये जो वाद निर्माण झालेला आहे तिथपर्यंत गेलेला आहे, त्याचा निकाल आता 10-12 दिवसामध्ये आहे. या सगळ्या प्रकरणावर एक गोष्ट बारकाईनं लक्षात घेतली पाहिजे की तो निर्णय हा देशासाठी सुद्धा लागू होणार आहे. जर महाराष्ट्रात आत्ता माननीय सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या पूर्वग्रह दूषित निर्णयाच्या विरोधात आणि उद्धव ठाकरेंच्या बाजूनं, पवारांच्या बाजूनं जर निर्णय दिला, ज्यांचे मूळ जन्मदाते जे कोणी आहेत त्यांना जर ते पक्ष वापस दिले, चिन्ह त्यांचं त्यांना दिलं, हा मुद्दा लक्षात घ्या. इतर राज्यांमध्ये, देशभरात अशा पद्धतीचं परत होणार नाही. परंतु जर शिंदे आणि पवारांच्या पारड्यात त्या ठिकाणी निर्णय दिला, त्यांच्या बाजूने निर्णय दिला, तर इतर राज्यांमध्ये सुद्धा असाच राजकीय स्फोट, आमदार पळवापळवीचा, खासदार पळवापळवीचा घडू शकतो. इतकी महाभयानक चूक न्यायालयाकडून बिलकुल होणार नाही. शेवटी या देशातली न्यायसंस्था सर्वोच्च आहे आणि तिथं न्यायाच्या अपेक्षा असतात, निर्णयाच्या नाही. निकाल लागला म्हणजे न्याय मिळेलच असं अजिबात नाही. पण न्यायाच्या बाजूने जर विचार केला तर काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. महाराष्ट्राच्या मनामध्ये ज्याचं त्याला त्याच्या नशिबात होतं ते त्याला मिळालं पाहिजे, पण जे त्याचं होतं हे त्यालाच मिळालं पाहिजे, या पद्धतीच आहे. परंतु माझ्या दृष्टिकोनातून जे काही निर्विवाद आमदार म्हणून निवडून आलेले आहेत त्यांचा नेता या गोष्टीवर वाद निर्माण होणार आहे. कारण पक्ष कुणाचा, चिन्ह कुणाचा याचा निकाल लागल्यानंतर दोन्हीही पक्षाच्या आमदारांचं भवितव्य अंधारात राहणार आहे, अडचणीत येणार आहे. याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. तुम्हाला काय वाटतं? मान्य सर्वोच्च न्यायालयाने जर शिंदे पवारांच्या विरोधात निर्णय दिला तर तुम्हाला काय वाटतं की तुमची भूमिका काय असेल? मी म्हणतोय ते बरोबर आहे, तुमच्या मनात जे आहे तसं होईल. नक्की मला कमेंट करून सांगा. लाईक करायला विसरू नका, शेअर आवर्जून करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.